स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। उद्या आहे आषाढी एकादशी, जे की सर्वात मोठी एकादशी आहे. तर उद्या आपल्याला एक सेवा करायची आहे. जसं की आपल्याला श्री संक्षिप्त भागवत ग्रंथ हा आपल्याला वाचायचा आहे, पठण करायचा आहे, जो की 1 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये जसं की आपले 14 अध्याय आहेत, जे की तुम्ही कंटिन्यूली एका बैठकीमध्ये पण करू शकता, किंवा जर तुम्हाला काही घरात लहान मूल किंवा काही प्रॉब्लेम असतील, जसं की भरपूर लहान मुलं असतात की त्रास वगैरे देतात खरं, तर तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा दुपारी वाचू शकता, दिवसभरात कधी वाचू शकता. पण मी म्हणेन की एका बैठकीमध्येच करा आणि सकाळीच करा. सकाळचं कसं असतं, आपलं एक एनर्जी असते, एक ऊर्जा असते. आपण सकाळचं वगैरे पठण केलं ना, तर आपल्याला एकदम छान असं फ्रेश वाटतं. जे की आपली निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते ती सगळी निघून जाते. आणि हे आपण करतो, हे पितृदोषासाठी करतो. जसं की आपले पितृदोष, घरात काही आपल्याला अडचणी असतील, पैशा रिलेटेड प्रॉब्लेम असतील, तर हे सगळे आपले त्याच्याशी त्या पठणमुळं नाहीसे होतात. तुम्ही करू शकता, हे सकाळी करू शकता, दुपारी करू शकता. फक्त 12 ते 12:30 करू नका आणि संध्याकाळी करू शकता. एका बैठकीमध्ये वाचलं तर अतिउत्तम. जर नसेल होत तर तुम्ही दोन्ही पण, एकदम छोटासा ग्रंथ आहे, एक तुम्हाला 2 तास लागतील, जास्त नाही लागत. जर ज्याची वाचण्याची जी स्पीड आहे ती जास्त असेल तर तुम्ही 1 तासामध्ये करू शकता. तुमच्या वाचनावरती डिपेंड आहे की तुम्ही किती वेळ करू लागू शकता. पण तुम्ही नक्की ही सेवा करा उद्या. आणि काही एवढं नाही आहे त्याच्यामध्ये. आता उद्या तो उपवास आहे, आपल्याला ब्रह्मचर्य वगैरे पाळावं लागते, मांसाहार वगैरे करावं नाही लागत, आपल्याला नॉनव्हेज वगैरे खायचं नसतं. तर आपण तर उद्या उपवास आहे, आपण तर कोणी खाणारच नाही आहे. त्यामुळं तुम्ही ही सेवा करू शकता उद्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.